बातमी मनसेच्या गोटातून आहे। मनसेमध्ये फेरबदल केले जाणार आहेत। संघटनात्मक पातळीवर फेरबदल केले जाणार आहेत अशी माहिती मिळते। पदाधिकाऱ्यांमध्ये मोठे फेरबदल केले जाणार असून पक्षाची आचारसंहिता ही सुद्धा ठरवली जाते। फेब्रुवारीमध्ये पक्षांतर्गत बैठका घेऊन या सगळ्या संदर्भातला निर्णय हा घेतला जाणार आहे। तसंच येत्या 9 मार्च पर्यंत पक्षाचे फेरबदल हे अपेक्षित आहेत। या संदर्भात वरळी मेळाव्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वतः संकेत दिलेले होते। देवेंद्र कोलटकर आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देतील। देवेंद्र, खरं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वतःच संकेत दिलेले होते आणि त्यानुसार आता मनसेमध्ये काही मोठे फेरबदल अपेक्षित आहेत। नेमकी कशी रणनीती आखली जाते? ऋतुजा, विधानसभा निवडणुकीत मनसेला मोठ्या अपयशाला सामोरं जावं लागलेलं आहे आणि त्यानंतर काही दिवसापूर्वीच मनसेचा मेळावा वरळी इथे पार पडला। या मेळाव्यात राज ठाकरे यांनी संकेत दिले होते की आता पुढील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर किंवा संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने पक्षामध्ये काही फेरबदल केले जातील आणि आचारसंहिता केली जाईल पक्षाची। त्यामुळे त्या दृष्टीने आता मनसेमध्ये अंतर्गत काम सुरू आहे आणि 9 मार्च हा मनसेचा वर्धापन दिन आहे। तत्पूर्वी हे फेरबदल होणं मनसेच्या वर्तुळात चर्चेत आहे की हे फेरबदल केली जातील किंवा 9 मार्चचा जो मेळावा होईल त्यापूर्वी हे फेरबदल जे आहेत ते जाहीर केले जातील। त्यामुळे आगामी निवडणुका असतील किंवा संघटनात्मक बांधणी असेल त्या दृष्टीने मनसेमध्ये आता पक्ष बांधणीच्या दृष्टीने या हालचाली होताना आपल्याला पाहायला मिळतात आहे। निश्चित। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।